महागिरी कोळीवाडा पंचाची चाळ येथे राहणाऱ्या 85 वर्षीय श्रीमती मालतीबाई रामचंद्र पवार यांच्यावर महावितरणच्या कारवाईमुळे काही काळ अंधारात राहण्याची वेळ आली। वीज बिल थकीत असल्याचं कारण देत महावितरणने त्यांचा वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेल्याचा प्रकार घडला। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या हस्तक्षेपानंतर महावितरणने मूळ मीटर पुन्हा बसवून वीज पुरवठा पूर्ववत केला। 13 जुलै रोजी मालतीबाई पवार यांना वीज बिल देण्यात आले होते। वीज बिल भरलं नसल्याचं कारण पुढे करत 29 जुलै रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आणि मीटर काढून नेला। त्यानंतर बिल भरल्यानंतरही रात्री सुमारे 10:30 वाजता गुपचूप स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र मालतीबाई यांनी स्थानिक रहिवाशांनी याला तीव्र विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी तातडीने दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळील जवाहर बाग येथील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केलं। वृद्ध महिलेला न्याय देत त्वरित मूळ मीटर जोडून वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता शरद पवार आणि उपकार्यकारी अभियंता राजेश मसणे यांनी तात्काळ कारवाई करत मालतीबाई यांचं मूळ मीटर पुन्हा बसवून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला। त्यामुळे वृद्ध महिलेला मोठा दिलासा मिळालाय। यावेळी विभाग प्रमुख संजय भोई, उपविभाग प्रमुख गणेश मुणगेकर, शाखा प्रमुख प्रदीप घोसाळकर, अजय पवार, परेश कांबळे, आनंद मानकामे, उपशाखा प्रमुख समीर नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत भविष्यात नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं सांगितलं। वृद्ध नागरिकांना त्रास देणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की सध्या स्मार्ट मीटरचा हा फार मोठा फंडा सरकारच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालू आहे। प्रभाग 22 मध्ये महागिरी कोळीवाडा येथे पंचाची चाळ जी वसाहत आहे तिथे मालतीबाई रामचंद्र पवार या ज्या आजी आहेत, वय वर्ष 85, ह्या तिथे राहतात। काही कारणास्तव ते लाईट बिल भरू नाही शकल्या। त्यांनी तात्काळ त्यांची लाईट कापली, त्यांचं मीटर कापून नेलं। ह्या काळोखात 2 दिवस काढतायत। बिल होतं फक्त 1040 रुपये। ती तारीख होती बिलाची 13 तारखेला बिल आलं होतं, 13 जुलैला, आणि त्यांनी 29 तारखेला बिल न भरल्यामुळे लाईट कापली, मीटर कापून नेलं। त्यांनी पैशाचा बंदोबस्त केला, बिल भरलं। बिल भरल्यानंतर हे लोकांनी रात्री 10:30 वाजता मीटर लावायला आले। मीटर लावताना ह्यांनी अशा प्रकारे एक मीटर लावलं की मूळ मीटर बाजूला काढून त्या ठिकाणी त्यांनी स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घातला। त्याला ह्या आजीने विरोध केला, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी विरोध केला। आता आम्ही अभियंता शरद पवार साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना पूर्ण शिवसेनेच्या स्टाईलनी सांगितलं की तुम्ही ह्यांचं मूळ मीटर लगेच लावा, त्यांची वीज लगेच चालू करा। काळोखात आपण कोणी राहू शकत नाही। ज्येष्ठ नागरिक आहे, वय वर्ष 85 आहे। त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। तात्काळ त्यांनी माणसं पाठवली आणि ह्यांचं ओरिजिनल मूळ मीटर लावून त्यांची वीज ते लगेच चालू करतायत। त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद दिले। अन्यथा अशा प्रकारे जर जबरदस्ती केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ह्या सगळ्यांच्या विरोधात राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडलं जाईल, यात तीळ मात्र शंका नाही। त्यांनी जो स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती करण्यासाठी देखील सांगितलेलं आहे, त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की, आणि तेही या गोष्टीशी परिचित आहे की लोकांचा विरोध आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, लोकांची नाराजी आहे। तर त्यांना असं सरकारकडनं सांगितलेलं आहे की लोकांना विश्वासात घ्या, लोकांकडे जाऊन लोकांना ह्या संदर्भातली माहिती द्या, याचे कॅम्प अरेंज करा। या संदर्भात त्यांनी एक सूचना केली आम्हाला की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि लोकांना एकत्र करून आम्ही लोकांना सांगू की स्मार्ट मीटर हे किती चांगलं आहे किंवा मूळ मीटरपेक्षा ह्याच्यामध्ये कंपॅरिझनला काय कमी जास्त होतं हे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतील। लोकांच्या विश्वासाने, लोकांच्या संगनमताने आणि लोकांच्या परवानगीने
ही मीटर भविष्यात लावले जातील असा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आम्ही सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. मी बाहेर नुकतीच बाहेर पडले होते. म्हणले काय करता तेव्हा ते लाईट मला कापता कशाला फोन करा एवढंच बोलले मी. ते नाही मग ते गेले. मी आत गेले. मी काम करत होते बाहेर. असे बोलते काय करता मीटर जवळ तुम्ही. तर बोलले नाही लाईट कापली वानं असं. बोलले कापू नका ते भरतात बिलं बोलले. फोन करा त्यांना अशी मी बोलले. फक्त एवढंच बोलले जास्त नाही. आता तिकडे लाईट नाही आहे का? नाही अंधार आहे एकदम. आलेलं संध्याकाळी लाईटच नाही बोलले.